जय सद्गुरू. नमस्कार मंडळी, तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत भेंड्याची चिंच कढी. तर श्रावण महिना चालू असतो तेव्हापासून आपले उपवास सुरू होतात. ते आपले उपवास नवरात्री जाईपर्यंत असतात. तर अशा वेळी रोज रोज काय न्यू भाज्या करायच्या, काय वेगवेगळं करायचं असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. आणि रोज रोज त्याच भाज्या खाऊन ही माणसाचं डोकं फिरत असते. तर अशा वेळी ही भेंड्याची कढी एकदम जिभेला चव आणण्याचं काम करत असते. अतिशय चमचमीत, अतिशय टेस्टी ही भेंड्याची कढी होते. तर आपण पाहणार आहोत टेस्टी भेंड्याची कढी कशी बनवायची. तर त्यासाठी सर्वप्रथम मी घेतलेले आहे हे भेंडी, अर्धा किलो भेंडी घेतलेले होते. हे 4 मीडियम आकाराचे हे 4 कांदे घेतलेले आहेत. अतिशय बारीक बारीक आपल्याला कांदा कापायचा आहे, उभा कांदा. हा लसूण होता, अख्खा लसूण तुम्ही सोललेला आहे. ही 2 लवंगी मिरची, ही चिंचे भिजत टाकलेली आहे. हा आपला मसाला, आगरी कोळी मसाला नेहमीप्रमाणे ज्याच्यामध्ये सर्वच असतं. हे मीठ. तर सर्वात प्रथम मी तेल गरम करत ठेवलेलं होतं. तर त्यामध्ये 4 पळ्या मी तेल टाकलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता. ज्यांना लाईट लागतं ते कमी ऑइल यूज करू शकतात. आणि ज्यांना चमचमीत हवं आहे ते जरा स्पायसी म्हणून मी 4 पळ्या मीडियम आकाराच्या आमच्या छोट्या छोट्या पळ्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. आणि आमचं साधारणतः 6 माणसांचं जेवण आहे. तर सर्वात प्रथम मी टाकणार आहे कांदा. ही कांदा आणि मिरची मी टाकलेली आहे. तर आपल्याला फास्ट गॅसवर कांदा आपला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. आपला कांदा शिजेपर्यंत आपल्याला हा लसूण ठेचून घ्यायचा आहे. मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगते, मला ठेचलेलाच लसूण आवडते, कारण त्याने एक वेगळी स्पेसिफिक टेस्ट येते. ते लसूण तुम्हाला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं नाही आहे, मिक्सरमध्ये वाटायचं नाही आहे. तो तुम्हाला हातानेच, म्हणजे जे काही तुमच्याकडे ठेचण्याचं साधन असेल त्याच्यानेच मी हा ठेचलेला आहे. आमच्याकडे आहे साधन, आमच्याकडे उकळी पण आहे, त्याच्यातच हा ठेचून घेतलेला आहे. तर तुम्हालाही लसूण असाच ठेचायचा आहे, तो मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही आहे. आणि मी हे चिंच पण कोळ करून घेतला, जी भिजत घातलेली. आता आपला कांदा हा व्यवस्थित शिजलेला आहे. तर त्यामध्ये मी ॲड करणार आहे आपला लसूण. कांदा शिजल्यानंतर आपल्याला लसूण आणि भेंडे त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. 5 मिनिटं तुम्हाला भेंडे असेच शिजवून घ्यायचे आहेत. आता भेंडे शिजताना मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्ही पण चवीनुसार मीठ टाका. आणि आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत आपला आगरी कोळी मसाला. तर 6 माणसांचं जेवण असल्यामुळे मी 3 टेबलस्पून मसाला टाकलेला आहे. मसाला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनटं तसंच परतवून त्याला हलवत राहायचं आहे. आणि आपल्याला मसाला आपला व्यवस्थित शिजवून मसाला व्यवस्थित 2 मिनटं शिजू द्यायचा आहे. आणि मग त्यामध्ये आपण जो चिंचेचा कोळ तयार केला होता तो मिक्स करायचा आहे. आणि व्यवस्थित ह्याला शिजू द्यायचं आहे. कमी पाण्यातच पहिलं आपल्याला शिजवायचं आहे, जेणेकरून आपलं जे पण मसाले आहेत ते व्यवस्थित शिजले जातील. आणि ह्याला तेलाची तरी येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे, साधारण ते 5 मिनटं. मध्ये मध्ये याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते लागू नये. आणि त्यात कमी पाण्यात आपल्याला आपले मसाले आणि भाज्या शिजवायच्या आहेत. साधारणतः अशी तरी सुटायला लागली, तेल सुटायला लागलं तर समजायचं की आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्याला हवा तितका पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. हे आमचं 6 माणसांचं जेवण असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये जवळजवळ 1 लिटरपेक्षा कमी पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला हवं तितकं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आणि हे आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचे आहे, साधारणतः 10 मिनिट. साधारणतः 20 मिनिट हे पाणी टाकल्यानंतर, शिजवल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता आपली भाजी ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे.
तुम्ही पाहू शकता अशी चमचमीत आपली भेंड्याची कढी रेडी झालेली आहे। ती भातासोबत अतिशय अप्रतिम लागते। अशा प्रकारे तुम्ही भेंड्याची कढी बनवा, नक्कीच तुम्हाला खूप आवडेलच आणि आमची रेसिपी पाहून बनवाच। रेसिपी बनवल्यानंतर तुमची कढी कशी झालेली हे कमेंट करून आम्हाला सांगा। आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा। नमस्ते। तुमचा सर्वांचा आजचा दिवस शुभ जाओ। जय सद्गुरू।